माझ्या समोर बसलेले तुम्ही माणसं आहात. याच्यामध्ये मुलं जे असतात ना ते आपापली लाईन, कोणी कॉमर्स आहे, कोणी सायन्स आहे, कोणी राजकारण आहे, कोणी व्यापार आहे, असे वेगळी वेगळी लाईनीमध्ये जातात. माणसं आहेत ना आपण, लाईन वेगळी वेगळी, सगळ्याचा उद्देश पैसे कमवणे. जेवढे काम धंदे करणारे लोक आहेत सगळ्यांचं पॅकेज आहेत, सगळेचे सगळे पैसे कमवतात, सगळ्याला मान्य. ज्ञानोबरायांनी 700 वर्षापूर्वी एक उदाहरण दिलेलं आहे. गारुडी जो असतो ना तो सापाला घेऊन पैसा मागत असतो. तुम्ही जुन्या काळात बघितलं असेल, आता ते कमी झालेत. सापाचं, अजगराचं ओझं, नागाचं ओझं, विष असणारे नाग आणि साप खांद्यावर ओझं घेऊन गावोगावीमध्ये जातो. मला सांगा, ते जे विषारी नाग आहेत ज्यांचा सांभाळ करतो त्या दुर्डीमध्ये, त्याच्यामध्ये विषारी नाग आहेत. सावधानीपूर्वक हात घालावा लागतो, रिस्क घ्यावी लागते आणि त्याला लोकांना दाखवून काय कमवायचे त्याला. आणि तुम्ही सुद्धा शिकून पैसेच कमवतात, तो सुद्धा रिस्क घेऊन. पण ज्ञानोबराय म्हणतात 2-4 रुपयासाठी भीक मागून कमवण्यापेक्षा कर्म करून कमवलं तो चांगला माणूस होईल. कर्म करून कमवलं पाहिजे. तो नाही विषारी साप पाळतो आणि तिथून तो, पण त्याला जर विचारलं बाबा काहीतरी काम कर, हेच काम चांगलं म्हणतो. दुसरं कामच त्याच्या डोक्यात पक्क बसलेले आहेत. आणि गारुड्याचा जो मृत्यू होतो ना, तो शेवटी एखादा चपळ नाग निघतो, तो चावा घेतो, त्याच्यातच जातो. जेवढे साप पकडणारे आहेत ना 2-4 वेळा झटका होतोच त्यांना, आणि एखादा जास्त विचार जगायला की मोरतोच तो. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात या गोष्टी. अरे 2-4 रुपयासाठी एवढी रिस्क घेतोस. उत्तर फार सुंदर दिलं. काय कीजे, ज्ञानोबराय आईप्रमाणे बोलतात बरं का. काय कीजे शिणची होय गोड एका, आई बदाम खाऊ घालते ती पिझ्झाकडेच पळते पोरग. बदामामध्ये बौद्धिक कस आहे, शारीरिक कस आहे, हाडकं मजबूत होतात, बुद्धी मजबूत होते. पण त्याला वडापाव पाहिजे, श्रीमंताचं पोरग आहे. शेवटी आई काय म्हणते, काय करावं याला, ऐकतच नाही. तसं ज्ञानोबराय आपल्याला म्हणतात काय कीजे. संसारातली माणसं दुःखालाच गोड समजतात, हे दुःख आहे. क्षीण होण्यालाच पुरुषार्थ समजतात, हे दुःख आहे. विठ्ठला विठ्ठला. मी परवा एका राजकारणी माणसाला बोललो, म्हटलं कसं जीवन जगताय महाराज, संतापेक्षा तुम्ही जास्त जीवन जगताय, चांगलं. किती दुःख आहे तुम्हाला. आमच्या क्षेत्रात जर दुःख झालं तर भगवान बाबासारखे संत म्हणून मान्यता मिळते. राजकारणात दुःख सहन करायला काहीच मिळत नाही. बघा ना तुम्ही, किती ट्रोल होतात लोक, किती शिव्या देतात लोक. बर ज्याच्या ओळखीने ते शिव्या देतात. माझं कीर्तन कोणीतरी ते ऐकलं फेसबुकला आणि त्यात खाली काहीतरी 2-4 शब्द दिले असतील त्यांनी. तर मी काही कमेंट माझा अकाउंटच नाही सोशल मीडियावर, कारण की यांच्याशी संबंधच नको. संत संग देई सदा. आणि ती कमेंट जरा वाईट होती, त्यांनी आणून मला दाखवली. बरं ती वाईट कमेंट आहे लिहिलेली, मला दाखवायची काय गरज आहे. दिली असेल काहीतरी वाईट बोलला असेल, काही झालं असेल, त्याला दुःख झालं ना, त्याला करमतंय कुठं. शास्त्रीला पण दुःख व्हायला पाहिजे. ग बस ना. मला शिवी दिली असेल तर मला माहित नाही, मी सुखी आहे, पण तो सुखी नाहीये. त्याच्या डोक्यात पक्क आहे मीच का दुखी. याला संसार मानतात. आणि तो येऊन मला दाखवतो, बघा तुमच्याबद्दल काय बोलतात. मी वाचलं ते, म्हणजे छान बोलला. काय वाईट बोलला तो, नाही पण तुमची चूक काढली, चुकलो असेल. लक्षात येते का, काय चुकलो असेल. नाही नाही महाराज, पण तुमच्यासारख्या विद्वानाला बोलायचं, बोलू दे ना. त्यांनी बोललं, पण तू का माझ्या चुका काढतोय. तुमच्यासारखं म्हणजे मला उचकवणं ज्याला म्हणतो, ही संगत चुकीची. तुम्ही जेवढे मर्डर होतात, भांडणं होतात ना, ते भांडणं करणारे दोघेही मूर्ख असतात. कारण की त्यांना भांडणं लावणारा जो असतो तो उचकवणारा असतो. तुला एवढंच बोला,
तू मूर्ख आहे, शहाणा आहे, बोलू तुला. मी कधी कधी फार फिरकी घेत असतो. माझे जे काही विद्वान लोक आहेत, काही काही लोकांना तारखा नाही मिळत, नशीब असतं, शिकलेले असतात, बोलताच येत नाही ना. मग मी म्हणतो तू एवढा विद्वान आणि तुला लोक हा ना लोक गाढव आहेत. काय म्हणतो तो, अरे याचं बोलणं जर लोकांना कळालं असतं, आवडलं असतं, काही तोंड पाहून तुम्ही तारखा घेता का कीर्तनाच्या? बोला ना. तोंड आवडलं तर तारखा घेतात. अरे तू असं बोल ना की लोकांना आवडलं पाहिजे. तू आवडत नाहीस हे स्वीकारतच नाहीत. मी आवडत नाही हे नाही कळत, लोक गाढव आहे म्हणतात, खरं पचत नाही त्यांना. अरे खरं तू काय सांगणार, जरा पटवून सांग. जर पीठ तसंच जर बाईंनी वाढलं तर शहाणी आहे का? भाजीपाला आणला धुवून धावून नवऱ्या पुढं, शहाणी आहे का? तसं सिद्धांत सुद्धा असेच असतात. जरी ते शास्त्रातून काढलेले असतात तरी त्याला फ्राय करावे लागतात, त्या सिद्धांताला टेस्ट आणावी लागते, मग पब्लिक पुढे वाढावं लागतं. तू जसं आणतो तसं रॉ मटेरियलच टाकतो तू. ही काही शहाणी बाई आहे कधी? विठाला विठाला. आवडत नाही म्हणून लोकांना. तुम्ही 99% दुःख हे बरं का, आपली चूक कळत नाही. खरा बिझनेसमॅन त्याला म्हणावं लोकांच्या आवडीप्रमाणे माल आणणारा. काही काही कीर्तनकार आहेत अजिबात अभंगाला स्पर्श करत नाहीत पण लोकप्रिय आहेत. मटेरियल आहे ते, तुम्हाला आवडणारं मटेरियल. कशाच्या माध्यमातून फाळ्या करता सोडून द्या ना. आणि जे अभंगातून बोलतात त्यांना भावच नाही, समजण्यासारखा विषय. बाई त्याला म्हणावे की समोरच्या मनाचा ठाव घेतला पाहिजे, याच्या डोळ्यावरून कळलं पाहिजे काय पाहिजे कोणत्या वेळेस. जर अनुकूल राहिलात तुम्ही, पुरुष डोंगराप्रमाणे तुमच्या मागे उभे राहतात, डोंगराप्रमाणे. डोळ्यावरून कळलं पाहिजे याला काय पाहिजे. तुम्ही जर त्याला साथ दिली तर तो तुम्हाला मरेपर्यंत डोंगराप्रमाणे साथ देतो. तो पुरुष आहे. तुमचं कसं आहे, त्याला जे आवडतं त्याच्या विरोधात. जी भाजी आवडत नाही तीच करणार आणि भांडणं झाल्यावर आमच्याकडे येणार. नवरा म्हणणार ती ऐकत नाही, बायको म्हणणार नवरा ऐकत नाही, केलेलं का खात नाही. हे संसार नाही. समजदार माणूस, हा निर्णय तुमचा आहे. अभंग समजून घ्या. कोणाच्या संगतीत राहायचंय आणि त्या संगतीत राहत असताना काय नकोय तुम्हाला, संपत्तीमुळे त्रास आहे, मायनस करा. मुक्तीच्या माग अहो काय काही मी अशा ऍडव्हर्टाईज बघितल्यात रस्त्याने, कुंडली जागरण, समाधी अवस्था रस्त्याने. ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय वाचा महाराज, कळेल तुम्हाला. तहानिलिया तहानाची पियावी, भुकेलिया भूकची खावी. समाधी, संसार करून समाधी लागते. मुंबईला ऍडव्हर्टाईज आहे सगळ्यांची, ध्यान लावा. मला एकाने बोलवलं कीर्तन ऐकून, इतकी मूर्ख माणसं आहेत. कीर्तन ऐकून बोलवलं मला, म्हणे महाराज तुम्ही बोलता ते फार छान आहे. बोलता त्याचा अनुभव आहे का? म्हणलं आहे. त्याचं ध्यान करा, आमच्याकडे. म्हटलं मला तुझं ध्यान नको, तू माझ्या ध्यानात नको, हे पुष्कळ. वाईट माणसं चित्तात नसावेत, सुखी व्हाल. विठाला विठाला. तुम्हाला जर कोणी एक शब्द बोलला ना, वाईट शब्द, तुमचा पुरुषार्थ कशात आहे ते विसरण्यात आहे. वाईट बोललेला शब्द तुम्ही विसरा, दुःखच होत नाही. वर्षानुवर्ष तुम्ही लक्षात ठेवता हो. लहान पोराप्रमाणे त्या वाक्याला सांभाळता तुम्ही, म्हणून दुःख होतं. 10 वर्षानंतर सुद्धा बघा तुम्ही. बाईची तर स्मरणशक्ती अशी आहे, भविष्यातलं कमी कळतं पण भूतकाळातलं एकही वाक्य विसरत नाही. तो पुरुष विसरून गेलेला असतो आश्वासन देऊन, ती आठवण करून देणार. तुम्ही 10 वर्षापूर्वी असं बोलला होता, मागच्या वर्षी असं बोलला होता, सगळं मागचंच लक्षात, हा पुढचं. आणि ती वाद होण्याची कारण सांगतो तुम्हाला. ज्या वाक्याने वाद होतो ते बोलूच नका. त्याची आवश्यकता आहे का नाही याचा तपास घ्या. जर आवश्यकता नसेल बोलू नका ना.
छान जीवन चाललंय, 2 भाकरी. मी तर असं म्हणेल, गरीबातल्या गरीब घरामध्ये पती पत्नी जर एकत्र जेवत असतील ना, ते समाधानी आहेत. एक वेगळा प्रसंग सांगतो. तुम्ही कधी ऊसतोड कामगार बघा, कारखान्याला जात असताना हायवेवरून त्यांची गाड्या चाललेल्या असतात आणि त्याच्यावर भाकरी सोडून कांदा फोडून मस्त खात असतात. हे खरं जीवन आहे हो, एकमेकाला साथ देणं. नाही, थंडीचे दिवस आहेत, ऊसतोड आहेत, गाडीवर बसून जेवतायत पती पत्नी, हे सुख आहे. आता एक कलकत्त्याला आणि एक लंडनला आहे आणि घरामध्ये विमान आहे, कशाचं सुख आहे? आणि एकमेकाला फोन केला की लव यू म्हणतात. अरे कसलं लव आलंय, कसलं, कुठं राहता तुम्ही? हे खोटं बोलणे, हे दुःखदायी आहे. एकत्रित म्हणून तो जो संघ आहे ना, सुख दुःखात साथ देणं, तशी माणसं जीवनामध्ये भेटली पाहिजे. सुख या संत समागमे, नित्य दुनवे तुझिया नामे. काय शब्द आहेत मला. जगद्गुरु तुकोबराय 8 पिढ्याच्या श्रीमंतीत जन्माला आलेले आहेत. श्रीमंत होते म्हणून संपदा नको म्हणत होते. तुम्ही गरीब आहात म्हणून संपत्तीच्या अभिलाषी आहात. तुम्हाला संपत्तीचं दुःख माहित नाही म्हणून संपत्तीच्या पाठीमागे आहेत. ज्यांना मिळाली त्यांना विचारा तुम्ही, आयुष्य गेलं पण नवीन काही मिळालं नाही. न लगे मुक्ती. संतांच्या संगतीमध्ये प्रेमाचा प्रवाह असतो. संतांच्या संगतीमध्ये प्रेमाचा प्रवाह असतो. प्रेमात सुख आहे, त्या संगतीत सुख आहे. विठ्ठला विठ्ठला अभंग आठवतो का तुम्हाला? रोज म्हणताय तुम्ही. संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा शब्द ऐका, अखंड प्रेमाचा कल्लोळ, लाट येते प्रेमाची. महाराज, तो संसार, ती संगत, ती सुखी माणसं. आणि याच्यामध्ये ना बोलण्याला किंमतच नाही. संगतीमध्ये अर्जुन काय बोलतो कृष्णाला, कृष्ण ऐकतच नाही. कृष्णाच्या डोक्यामध्ये हे आहे की याला काय सांगायचंय, आणि अर्जुनाच्या डोक्यामध्ये हे की अर्जुन याला कन्व्हिन्स कसं करायचं की मला युद्ध करायचं नाही. तोच ते संत संगती. तुम्ही किती वीक आहात, किती कमजोर आहात, हे महत्वाचं नाही आहे, मागे कोण उभा आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे गुरुजींचे एक शिष्य होते, कांदिवलीला राहत होते. बंगला होता त्यांचा कांदिवलीमध्ये, तो विकला त्यांनी आणि मलबार हिलमध्ये 2 BHK फ्लॅट घेतला. आणि त्याच्या उद्घाटनला आमच्या गुरुजींना बोलवलं. आम्ही स्वामीजीकडे शिकत होतो. आता मी त्याच्या कांदिवलीच्या बंगल्यात गेलो होतो. खाली एक मजला, वर एक मजला, मोठं घर, स्वतंत्र पार्किंग. मला वाटलं ह्याच्यापेक्षा मोठा असेल, आमचं वय कमी. मलबार हिलमध्ये ह्याच्यापेक्षा नवीन घर आहे म्हणणं, तर तिथं फ्लॅट 2 BHK, पार्किंग वेगळीच, राहणं वेगळंच. मोठ्या घरातून फ्लॅटमध्ये गेला, बंगल्यातून फ्लॅटमध्ये गेला. मी स्वामीजी बरोबर गेलो तिथं उद्घाटनच्या टायमाला. त्यांच्या बरोबर स्वामीजीला प्रश्न विचारला, तो स्वामीजी इतना बड़ा आदमी अपने यहाँ सत्संग में आता था और इतनी छोटे फ्लैट में लिया और आप आए यहाँ पर. स्वामीजी बोले चुप बैठ, तेरे को समजता नाही. आमचं वय पण तेच होतं ना, पण संत संगे, गुरुजींची संगत होती, संताची संगत होती. आणि मग सगळं जेवण झालं, स्वामीजींचा आदर सत्कार झाला. आणि माझ्यासाठी स्वामीजींनी प्रश्न सांगितला की मेरे शिष्य की एक शंका है कि इतने बड़े बंगले में आप रहते थे, यहाँ 2 BHK में आए हैं. मेरा शिष्य पूछता है, आप जवाब दो, मुझे मालूम है जवाब. त्याने फार सुंदर सांगितलं. मी जिथे राहत होतो ना, तिथं मुलाची संगत चुकीची होती. किती डोकं लावते तुम्ही बघतो. मुलाची संगत, मुंबई, बंगला. मी प्रश्न लगेच विचारला, संगत कशी काय चुकीची?
मिडल क्लास फॅमिली. माझा मुलगा तिथं जिथं शिकत होता, बघा, जिथं शिकत होता, जी संगत होती ती मिडल क्लास फॅमिली होती. छोटे व्यापार करणारे, नोकरी करणारे लोकांमध्ये होते. मी जिथं आलोय ना, इथे जगातले अरबपती. इथं माझा मुलगा खेळेल ना तर अरबपती बरोबर खेळेल. आणि त्याच्या डोक्यामध्ये विशाल संकल्पना येईल. व्यापार नाही करायचा, कंपनी स्थापन करायची. त्याला संत संगती म्हणतात. संगतीचा परिणाम एवढ्यासाठी तो बंगला विकला आणि 2 BHK घेतला. इथली सगळी माणसं जगात व्यापार करणारी आहेत. म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्हाला अमेरिकेचा विशेष वाटतं, लंडनचं विशेष वाटतं, तुम्हाला अजून माहीत नाहीत. अमेरिकेपेक्षा, न्यूयॉर्कपेक्षा महागडी घरं मलबार हिलला आहेत. महागडी घरं बोलतोय, शब्द ऐका, महागडी घरं मलबार हिलला आहेत. तिकडं महागडी घरं नाहीत अमेरिकेला, नाही. पण तुमच्या डोक्यात बसली अमेरिका, संत संगती नाही. कुणीतरी आलं अमेरिकेतून झाडू मारून, हातात घड्याळ घालून आलं, अमेरिका भारी. अरे काय अमेरिका भारी ना, वेदर आहे तिथं. भारतासारखं वेदर वर्ल्ड मध्ये नाही. महाराज वर्ल्ड मध्ये भरतखंडे नरदेह प्राप्ती, नाथ महाराज सांगतात, हे तो परमभाग्याची संपत्ती. इथे 3 ऋतू आहेत, जगात ऋतू नाहीत महाराज. कधी पाऊस येईल, कधी बरं पडेल, काही सांगता येत नाहीत. सतत कपडे घातल्यामुळे गोरे येते. ते जेव्हा इकडे येतात त्यांना उकडतं म्हणून कपडे कमी घालतात. आपल्या लोकांच्या डोक्यात तेच बसतं, फॅशन. त्यांची समस्या आहे. आपल्याला ती फॅशन वाटते, समजच नाही ना. जर अरबपती मुलामध्ये जर माझा मुलगा खेळला, उद्या जर एखादा लॉस आला, 2 मित्र याला मोठे करतील, नाही कळले. आणि तुमच्या गावामध्ये 2 मित्र त्याला मोठ्याचे लहान करतील. रोजचा अनुभव आहे, रोजचे अनुभव आहे तुमचे. मोठं घर होतं, पाटलाचं घर होतं, 50 एकर जमीन होती, आता खुरपायला जातात. संगती, दुसरं काही नाही. ही थिंकिंग पाहिजे, ही विचार पाहिजे. माझा मुलगा कोणाबरोबर खेळला पाहिजे, कोणाच्या संगतीत राहायला पाहिजे, ते जर तुम्हाला कळालं, पुढची पिढी बदलते, आयुष्य बदलतं आणि सुखाचे मार्ग बदलतात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं, स्त्रियांना कळतं संगत कशी असेल. नाईलाज आहे. कधी कधी अपेक्षा असते तशी मुलं नसतात, मिळत नसतात. कॉम्प्रोमाइज करणं हा भाग वेगळा आहे. पण मुलीला विचारलं ना तर समजदार मुलगा पाहिजे म्हणतात. कारण की समजदारीमध्ये धन आहे, समजदारीमध्ये ज्ञान आहे. आणि समजदार नाही, हलकट आहे, रोज दारू पिणार आहे, करोडपती आहे, प्रेमच देत नाही, सुखच देत नाही, काय त्याच्या घरी राहणार आहे तुम्ही. म्हणून अभंगातलं तात्पर्य लक्षात ठेवा. नलगे मुक्ती, नलगे संपदा, सुख देत नाहीत. श्रीमंताच्या घरात जाऊन पाहावं. आमच्याकडे आपल्या गडावर डबे घेऊन येतात लोक. 2-3 इंजिनियर आले होते आणि डबे फिबे आणले. तुझी वाढताना बघितलं ना, 10-12 भाज्या, धपाटे, कुरड्या, पापड्या, पुऱ्या, वेगळ्या वेगळ्या पुऱ्या. ती इंजिनियर पागल झाले ते. तरी टेबलवर एवढं जेवण बघितलं नाही कधी. आणि मला सुरुवातीला माहीत नव्हतं, पण बाबाचं जे ताट असतं ना, ते ताट नसते, ती परात असते. आणि त्याच्यात सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. तरी माझं ताट पाहिलं तरी कपडा हात पण, बाबा तुम्ही हे. आता त्याच्यात नियम काय असतो, जेवढं खायचं असतं तेवढं खातात आणि सोडून देतात ताट. याला ते तेवढं अन्न पाहून ह्याची भूकच मिली ना. करोडपती शिकलेला माणूस आणि जे प्रेमाने वाढलं जातं, त्यातला तुम्हाला मी चॅलेंज देतो. तुम्ही गडावर कधी या आणि तिथली भाजी खान घरात करायचा प्रयत्न करा. होणारच नाही, भगर होणार नाही. तर आम्ही काही स्वर्गातून आणतो का ह्या वस्तू? भगवान बाबाचं प्रेम आहे होत्यात, म्हणून गोड लागतं. अन्न सुद्धा वाढत असताना प्रेमाने केलेलं असेल तर त्यात गोडी येते.
प्रेमाने वाढलं तर गोडी येते, नाही तर स्वाद असतो. विठ्ठला विठ्ठला. आणि हे कळलं पाहिजे तुम्हाला. श्रीमंत आहात, चमचे वाढतात टेबलवर, पती पत्नी बसतात, वाढतात बिचारे. त्यांनी ठरवायचं जेवण काय बनवायचं. दोघही कामाला आहेत ना, मुद्दा कळाला का? दोघही काम. मी नवीन नवीन लंडन मध्ये गेलो होतो 25 वर्षापूर्वी. मला काही ती संस्कृती माहीत नव्हती. ते प्रवचन वगैरे ऐकून एकाने मला चहाला नेलं. घडलेलं सांगतोय बरं का, लंडन मध्ये. मला माहीत नाही या गोष्टी. आम्ही, तो एकटा आला होता, गेलो आम्ही. तिथे एक बाई बसलेली होती. यांनी चहा केला 2 कप, एक मला दिला आणि एक त्याने घेतला. आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये 3 जण आहेत, बाई आहेत आणि आम्ही 2 जण आहेत. नुसतं 2 जण तुम्ही चहा पिणार का? बोला ना. कमीत कमी विचाराल ना, द्या नाही तर नका चहा घ्या. मी विचारलं, रे 2च चहा आहे, ती कोण आहे? आणि माझी बायको आहे. मला झटकाच बसला. चहा कोणी केला? येणी. बायको बसलेली. आपण तिला चहा दिला नाही. असं कसं काय? आपण तिला पाहिजे असेल तर घे ना म्हणे. मला वाईट वाटलं होती. चहा जाईल ना, पहिलाच झटका. या असं कुठं पती पत्नी. मी त्या बाईला म्हणलं, थोडस आणा कप, माझ्यातला अर्धा घ्या. नाही नाही म्हणे, माझे पती फार चांगले आहेत. काय म्हणली ती? माझे पती फार चांगले आहेत. अरे म्हणलं, तुला चहा दिला नाही, विचारलं नाही, तरी ती चांगली म्हणते. मी म्हणलं, म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला चांगले आहेत म्हणजे? नाही, कधी कधी माझ्याकडे जर पैसे नसले तर घराचं भाडं घेत नाहीत. नाही, तिथं आपली पोरं पाठवतात शिकायला. काय म्हणतात ती बाई? काय म्हणते, कधी कधी जर भाडं नसलं तर माझे पती मिस्टर भाडं घेत. मला कळेच नाही. अहो म्हणून तुम्ही पती पत्नी एका घरात राहतात आणि भाडं नाही म्हणे. इकडचा नियम आहे, दोघांनी मिळून घराचं भाडं द्यायचं. ज्याचे मित्र येतील त्यांनी त्याचा स्वयंपाक किंवा चहा पाणी करायचं. म्हटलं, मग पती पत्नी कशाचे? म्हणजे मॉडर्न, आधुनिकता. हे घडलं सांग. आणि हे 25 वर्षापूर्वी घडलेत, गादीवर बसायच्या पूर्वी. आज काय परिस्थिती असेल माहित नाही मला. किती पुढं 25 वर्षात पुढे गेलं असेल, माझ्या डोक्यातच ते बसलं नाही. न्याय त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की ज्ञानेश्वरी आपल्याला इंग्लिशमध्ये करायची. म्हटलं, असल्या लोकांना काय ज्ञानेश्वरी सांगायची? बरं आहे आपलं, चला पुढं भगवानगडाकडे. हे संस्कृती, हे शिक्षण. आजही शिकलेल्या मुली पहा तुम्ही, कॉम्प्रोमाइज करत नाहीत ते. ती जर श्रीमंत असेल तर तिची इच्छा असेल नवरा पण श्रीमंत पाहिजे, आणि दोघांनी मिळून फ्लॅट घ्यायचा दोघांनी. आणि नाही जमलं, वेगळे झाले तर फार गोड बोलतात. नाही, आमचं जमलं नाही, आम्ही म्युच्युअल घटस्फोट घेतला, दोघांनी समजदारीने आम्ही वेगळे. अरे जीवन आहे तुमचं. ज्ञानाने, आधुनिकतेने तुमचं जीवन संपवलं का? प्रेमाचा झरा आटला. झरा आटला का प्रेम नव्हतं? बोला ना. अहो तुम्ही ज्ञानी आहात, समजदार आहात, हुशार आहात, त्याच्यामुळं स्वार्थी आहात. सामान्य माणसं बघा ना तुम्ही. मला गादीवर बसल्यापासून मी खूप आभारी आहे तुमच्या लोकांचा. वर्गणी दिली म्हणून नाही, पुन्हा डोक्यात काहीतरी खोळ यायचं. हा नाही, काही तुम्ही म्हणजे केवळ आडगाव नाही, पूर्ण मी महाराष्ट्राबद्दल बोलतोय, भगवान बाबांच्या शिष्यांबद्दल बोलतोय. इतकं प्रेम कोणत्या श्रीमंताला प्रेम मिळालं एवढं मोठं? 45 ट्रक पुरणपोळ्या आल्या होत्या अमृत महोत्सवामध्ये भगवान बाबांच्या. विश्व रेकॉर्ड आहे महाराज, 45 ट्रक पुरणपोळ्या, आणि सगळ्यात तूप लावलेले आहेत. हे बाईंची ताकद आहे भगवान बाबांच्या, इतकी ताकद आहे. आणि आता तर मला सरकारमुळे फार फायदा. जिथं जाईल तिथं लाडकी बहीण. शिखरासाठी काहीच बोलायची गरज नाही. प्रेम. म्हणून भगवान बाबांच्या
जवळ असणारी जी माणसं आहेत, प्रेम शिकलेली माणसं आहेत, ज्ञान शिकलेली नाही. ज्ञान शिकलेली माणसं विरोध करतात, प्रेम शिकलेली माणसं घडाला सांभाळतात. विठ्ठल विठ्ठल आणि तुम्ही अनुभव घेऊन पहा, किती श्रीमंत आणि भरीव घर असू द्या, लक्झरी असू द्या, एकटे राहा करमणार नाही. मित्र येऊ द्या, मैत्रिणी येऊ द्या, त्या घरात भरल्यासारखं वाटतं. त्याला म्हणतात प्रेम. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मुक्ती नको, एकांतात जाऊन हिमालयाला जाऊन अंगाला राग पासून बसणं नको, आणि संपदेसाठी भांडण करणार संसार नको. संत संग पुण्य फळले बहुता दिवस, फळले बहुता दिवस, पुण्य फळले बहुता दिवस, पुण्य फळले बहुता दिवस. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. भानु सन्मुख तो कैसा, भानु सन्मुख तो कैसा, चरणा पावलो, चरणा संत चरणा पावलो, संत चरणा पावलो. आदि फिटले माझे कोडे, आदि फिटले माझे कोडे, आदि फिटले माझे कोडे, आदि फिटले माझे कोडे, आदि फिटले माझे डोळे, आदि फिटले माझे डोळे, आदि फिटले माझे डोळे, आदि फिटले माझे डोळे. खूप गोड आहे बरं. संत संगती हे भाग्याचं चिन्ह आहे. संत संगतीमध्ये प्रेम आहेत आणि प्रेमात आनंद आहेत. जिथं प्रेम नाही, काय घालणार आहे तुम्ही? 10 किलो सोनं घातलं पण प्रेम नाही ना. प्रेम एक वेगळी. मला एक सांगा, श्रीमंताकडे जर प्रेम असतं तर साधू संतांच्या मूर्ती बसल्या नसत्या. अजून थोडं पुढचं बोलतो. राम श्रीमंत आहेत का हनुमंतराय श्रीमंत आहेत? राजे कोण आहेत? राम. आपल्या इथं रामाचं मंदिर आहे, फार छान आहे. मग रामाच्या मंदिर असताना हनुमंताचं पण मंदिर आहे. जिथं जिथे रामाचं मंदिर आहे तिथं हनुमंत आहेत. हनुमंताच्या मंदिराच्या ठिकाणी राम आहेत का? बोला ना, कोण श्रीमंत आहे? तुम्ही आता काय सांगितलं? राम श्रीमंत. अरे आमच्या देखत इतक्या जलद गतीने बदललात तुम्ही. राम राजे आहेत, श्रीमंत आहेत. प्रेम सगळे बजरंग बली की जय म्हणतात. तो दास आहे, रामाचा शिष्य आहे. जिथं राम आहेत तिथं हनुमंताचं मंदिर आहे. पण ताकद बघा प्रेमाची. जिथं हनुमंतराय आहे तिथं रामाची जरुरी नाही आहे. आणि असं कोणतंच गाव नाही आहे की जिथं हनुमंताचं मंदिर नाही. आमच्याकडे आहे दैत्याचं मंदिर आहे, तिथं हनुमंताचं मंदिर नाही. नांदूर दैत्य असं एखादं गाव असतं ना अपवाद म्हणून, त्याला काय टेन्शन घ्यायची. 2-4 दैत्य तर पाहिजे. श्रीमंती ही प्रेमाची असली पाहिजे, ती संतांमध्ये आहेत. म्हणून श्रीमंतामध्ये प्रेम नसल्यामुळं वैयक्तिक श्रीमंतीचा फायदा घेतात. आणि जर गेले ते कंपनीचे मालक म्हणा, ते म्हणा, काही नाही महाराज. कंपनी एक दिवस बंद असते, त्याचा मुलगा मग तो जास्त दिवस बंद ठेवायला परवडत नाही. ही श्रीमंती. अनुभव घेऊन पहा महाराज. आणि प्रेम जा कुठे भगवान बाबाच्या नावाने काय चाललंय आज महाराज. नामदेव शास्त्री किंवा म्हणत नाही, ती गादीची परंपरा आहे. कोण गादीवर बसले, जर त्यांनी चांगलं काम केलं तर मदत करतील, प्रेम देतील. पण गादीची परंपरा काय? प्रेम दिलं, मोबदल्यात 3 पिढ्या झालं प्रेम मिळालं. 3 पिढ्या नावावर प्रेम आहे. ज्ञानेश्वर महाराजांना 700 वर्ष झालेत. तुम्हाला एक रहस्य सांगतो संप्रदायातलं. पंढरपूरला दिंड्या जातात. जातात कुणाकडे? पंढरपूरला
विठ्ठलाकडे, पांडुरंगाकडे. बरोबर आहे. भजन कोणाचं आहे? ज्ञानोबा तुकाराम. तुम्हाला असं विसंगत नाही वाटत? ज्याच्याकडे जायचंय त्याचं भजन पाहिजे ना. ज्याने पाठवलंय त्याचं भजन आहे. जातोय तो देव आहे, पण ज्यांनी पाठवलंय ते संत आहेत. मग देवाकडे जाताना भजन ज्ञानोबा तुकाराम आहे. का की देवाला सांगायचंय तुला सुधारता नाही आलं, तुझ्याकडे आम्हाला त्यांनी पाठवलं, वशिला त्यांचा आहे. कळायला जड असेल तर बदलून सांगतो. मंत्र्याकडे गेल्यानंतर नाव कुणाचं सांगता? कुणी पाठवलं म्हणून? तुमचं नाव सांगता का तुम्ही? आमक्यांनी पाठवलं. आणि जो पाठवणारा योग्य असेल तर मंत्री आदर देतो, या या वा चांगल्या माणसाने पाठवलं. आणि कुणीच पाठवलं नाही तो तुम्हाला पाठवून देतो. वशिला ज्ञानोबा तुकाराम देवाकडे जात आहे, हे प्रेम आहे. याच्यासाठी हा शब्द आहे संत संग सदा दे. मिनिटं 2 मिनिटं कीर्तनापुरतं संत संग नको, सदा संत संग दे. प्रेम, प्रेमाचा सुकाळ संतांमध्ये, आणि प्रेमामध्ये आनंद आहे महाराज. फक्त तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजेत कोणाच्या सानिध्यात आपण राहावं, कोणाच्या सानिध्यात राहू नयेत. गरजा महत्वाच्या नाही आहेत, प्रेम महत्वाचे आहेत, एकत्रीकरण महत्वाचे आहेत. आणि ते जिथं मनोमिलन आहेत, प्रेम आहेत, ज्ञान आहेत, तिथं तुम्हाला कायमस्वरूपी सुख आहे. सुख दुसरीकडे राहतच नाही. म्हणून जीवनात निर्णय घेत असताना आपण आपले जबाबदार आहोत. आपले निर्णय चुकले आपल्याला त्रास होतो, आपला निर्णय बरोबर आला आपल्याला आनंद होतो. एकदम अजून साध्या भाषेत सांगतो, डॉक्टरकडे जर जायला चुकलात किंवा चुकीच्या डॉक्टरकडे गेलात, नको तिथं ऑपरेशन आहे, नाही त्या गोळ्या आहेत. एक अगोदरचा रोग आणि गोळ्यामुळे आणखी एक रोग. गुरु आणि वकील डॉक्टर जर योग्य मिळाले 2 मिनिटात नीट होतं. विठ्ठला विठ्ठला म्हणून आपले निर्णय इथून पुढे कधीही जीवनामध्ये लक्षात ठेवा, निर्णय योग्य घ्या आणि निर्णयासाठी आपली बुद्धी विचार ठेवा. हरिपाठातलं एक वाक्य सांगतो, सार असार विचार हरिपाठ. कशाला हरिपाठ म्हणतात? नुसतं वाजवणं नाही, नुसतं उड्या मारण्याला हरिपाठ नाही म्हणत. सार आसार याचा विचार म्हणजे हरिपाठ. या विचारावर तुमचं सुख आधारित आहे. विठोबा कुमाई ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. या अभंगातल्या आपण मुख्य सिद्धांताचा विचार केला आणि तो विचार जेवढ्या पद्धतीने मांडायचा होता आपण मांडला. आपण शांतपणे ऐकून घेतलं. सगळ्यांचे आभार. पुन्हा एकदा आपल्या गावाला सांगतो, भगवानगडावर येत चला, वारी करा, भव्य आणि दिव्य मंदिराला भेट द्या आणि भगवान बाबांचं प्रेम घ्या. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय कुणिले पुरे वेडी वा कुणी उतरे करा नाही विचारिला निकार महाराज ज्ञानेश्वरा रखा पाया महाराज